नमस्कार मित्रांनो, आपण चाललेलो आहोत आता दुर्गेश्वर रायगडाकडे आणि आपल्यासोबत आहेत श्रीयोग भगत, भूषण मोगल, मॅन फ्रॉम श्रीवर्धन, मॅन फ्रॉम अलिबाग. सो लेट्स बिगिन द ब्लॉग गाईज. आता आपण पायथ्याशी पोचलो आहोत. हे समोर वाघबीळ आपल्याला दिसत आहेत आणि समोर दुर्गेश्वर रायगड. हा तुझा चित्त दरवाजाची वाट. हा, ही अशी जातं तिथं मध्ये वाळूसरे खिंड आहे. ती तिथून वरतून जाते. ती मधल्या मोर्चाच्या अलीकडे 2 वाटा तिथं भेटतात. तिथनं आपल्याला फक्त हलका लेफ्ट मारून हा मधला मोर्चा आहे, तिथं जायचं आहे. तिथून पुढं तिथं त्या भागात अंधारी लेणी आहे. त्या अंधारी लेणीच्या इथनं वरती उजव्या साईडला मग आपण महादरवाजाच्या वाटेला लागू. ठीक आहे. या रूटनी सगळ्यात कमी पायऱ्या भेटतात. तिथनं महादरवाजात गेल्यावर ह्या तटबंदीला लागून तिथं ती मध्ये अशी हे दिसते ना गॅप, त्या खळग्यात तिथं हे आहे तुझी निसर्डीचा पहार आहे, म्हणजेच निसणीचा पहार आहे. त्या निसणीच्या पहाराला थोडा उजवीकडे ठेवून इकडे येऊन ह्या टकमक टोकाला लागून वरती जायचं आहे. म्हणजे ह्या ज्या महाजन वाटेच्या पायऱ्या आहेत त्या पण जातात. सगळ्यात कमी पायऱ्या आहेत ह्या रूटला आणि अजिबात दम लागत नाही. पाऊण तासात तू वरती पोहोचतो. आणि व्लॉगला सुरुवात झालेली आहे. आम्हाला आमचा ट्रेक पार्टनर सुद्धा भेटलेला आहे. ते खा आधी, ते खा रांदळ, ते खा. अजून टाक. जरा अजून आहेत पुढे. ते खा. हे बांधकामासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा नाणे दरवाजाच्या जस्ट आधी आपण पाहू शकता. आणि दिस इज अ बॉडी. आता आपण बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन पुढल्या वाटेला लागलो आहोत. आणि पहिल्यांदाच आम्ही नाणे दरवाजातून येत आहोत. आम्ही म्हणजे मी. चले मित्रा, मित्रा चल, चल चल. रोहित शोईंग अस ॲटिट्यूड. आणि आता त्यांनी आपल्याला सांगितलं की गोमुखी वाट, तर ती हीच. कारवीची फुलं फुलून गेली आहेत. आता डायरेक्ट 7 वर्षांनी भेटतील आपल्याला बघायला. काय या 2 तोफा आहेत. ही एक समोर आहे. त्यातला 5 तोफांची नोंद भेटते. हां, पुस्तकांच्यात जर बघायला गेलास ना, 5 तोफांची नोंद भेटते. तुला नावं पाठवून मी घरी गेला. त्यापैकी 2 आता पण ही ब्रिटिश खाली नाही, त्याच्यावरनं समजू शकतं ब्रिटिश एम्पायरचं चिन्ह आहे. आणि हे आता रायगडाची जी गडदेवता आहे, ही रायगडाची एकमेव इतिहासकालीन वाट डायरेक्ट महादरवाजाजवळ पोचवते आपल्याला. आणि सुंदर नजारा. आजचं वातावरण सुद्धा खूप सुंदर आहे. धुकं कमी आहे. आता वास येतो हे दगड आता मागे पावसाळ्यात ढगफुटी झाली तेव्हा ही सगळी दगडं आलेली आहेत खाली. आता आपण अंधारी लेणीजवळ पोचलो आहोत. आता याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती भोगल देणार आहेत.
आणि प्रोफेशनल फोटोशूट इज अरे गोइंग ऑन. असतात तर फायदा जातो हातातला. आता नाही वाटवा वास पण नाही एवढा. ही दुसरी आणि तिसरी खोली तिकडून आहे. हिच्यात करायची एवढं नाही बघ वाटवागळ्यांची हे. इथे वटवाघळांचं घरटं ना काय बोलतात. आता आपल्या इथे थोडं फोटोशूट चालू आहे. स्ट्रगल इज रिअल गाईज. आणि इथे फोटोशूट चालू आहे आणि सुंदर असा सह्याद्री आपल्या समोर. साईडला वर बघ कारण मान धडत नाही. आणि मगाशी आपल्याला मित्रांनी सांगितलं की मधला मोर्चा आपण तिथे होतो आणि खालून पण तेवढंच अंतर. अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली मला काय बोलायचं ते समजत नाही आहे बिकॉज दिस इज माय फर्स्ट युअर व्लॉग. सो आय डोंट हॅव एनी एक्सपिरियन्स. दॅट्स वाय. टकमकटोक महादरवाजा. महादरवाजा क्रॉस केलेला आहे. तोफा या पंचधातूपासून बनवल्या जातात. कितीही ऊन असलं तरी त्या गरम होत नाहीत, थंड असतात एकदम. आता आपण मारगिरीच्या बुरुजावर उभे आहोत आणि खूप गवत वाढले आहे इथं. आणि समोर टकमकटोक. कारवीची फुलं फुलून गेली आहेत. तर डायरेक्ट 7 वर्षांनी कारवी बघायला भेटेल. नुसती कारवीची झाडं आहेत तिकडं. आपण महादरवाजाच्या तटबंदीवर उभे आहोत. तो ही तटबंदी पूर्ण तिकडे खालीपर्यंत गेलेली आहे आणि ते समोर टकमकटोक. एक गुहा लागते या रस्त्याला. ही आत्ताच्या काळात बांधली आहे. निसर्डीच्या पहारा. ही सर्वसामान्य लोकांसाठी त्या काळात वाट होती. आता थोडंफार गवत झालंय त्यात. आणि 3 सर्वसामान्य लोक चालली आहेत. जरा जास्तच. पण इथून नजारा सुद्धा सुंदर आहे. टकमकटोकाच्या जस्ट खाली पोचलो आहोत आणि ह्या कातलामध्ये खोदलेल्या पायऱ्या आपण पूर्ण वरपर्यंत आहेत. ही वाट पहिल्यांदाच समजली मला तर, बिकॉज ऑफ दिस गाय.
दम लागलेला आहे. काय हवा लागतंय रे, खतरनाक. बघ इथनं तो मधला मोर्चा दिसतो, ज्योती भीती काय काय. हा, तो मधला मोर्चा, त्याबद्दल आपण बोलत होतो मगाशी. आतनी हे समोर वरती टकमक टोक. ज्या वाटेने आलो आपण त्या वाटेचा खूप कमी जण वापर करत असतील असं मला वाटते, कारण आज गर्दी तर खूप आहे पण इकडून कोणीच येताना दिसलं नाही. आणि ही वाट, मित्र ह्या वाटेबद्दल काय सांगता येईल? दम लागलाय, बोल काहीतरी. अरे दम लागलाय. हा बाई नाही रे. टकमक टोकावर पोचलो. रौद्र सह्याद्री आपल्याला पाहायला मिळतं. हा हा, दिसत आहे. ओके ओके. विद्युत प्रकल्प 10 मेगावॉटची टर्बाईन. फायनली आमचा एक माणूस खूप दमलेला आहे. इकडे आउट लवकर, इकडे टकमक टोकावर पोचलेलो आहोत. टकमक टोक दरड बघायला फक्त दगड गेलाय तो. खतरनाक हवा. कुठं गेलाय दगड? हा, तो केवढा आहे बघ. हा, हा दगड दिसत असेल तुम्हाला. साईज कंपॅरिझन करतो, दगड बघ आणि ते गाव बघ. धान्य कोठार टकमक टोकाच्या समोरच. आता भवानी टोकावर चाललो आहोत आम्ही. टकमक टोकावरून डायरेक्ट भवानी टोक. रायगडाचा सर्वात पूर्वेकडचा भाग. ते दिसतंय ते. हा, तिथं झाड, हम्म, खाली उतरतं झाड. ओके. तिथं जायचं आपल्याला. जवळ. इथून लष्करी विभाग चालू होतो, ही त्याची पुनर्बांधणी चालू आहे. सर्व पूर्ण काम चालू आहे इकडे. आणि आता भवानी टोक. टेकिंग सम एनर्जी ड्रिंक्स. चॅनलचं नाव काय ठेव माहितीये काय? आरसोड व्लॉग्स. तू आता बास करू ते सांग त्याला. काळा होता आणि हा दिसला दिसला कुठं आहे? तो. त्या दगडात गेला. पांढरा फडका आहे ना, तिथे गेलाय. चल जवळ गेलो की जाईल. काळा हौद, समोर साप. त्याला काळा हौद म्हटले जाते कारण ह्या तलावातलं पाणी काळं दिसतं लांबून सुद्धा आणि जवळून सुद्धा काळं दिसत आहे. पिण्यायोग्य आहे ते सांग. आणि पाणी एकदम स्वच्छ आहे, एकदम पिण्यायोग्य पाणी आहे. क्लिअर एकदम. आणि फिल्टर लावत आहोत आम्ही. एकदम क्लिअर पाणी आणि एकदम थंडगार पाणी. एकदम आता आमचं पाणी पिऊन फ्रेश वगैरे होऊन झालेलं आहे काळ्या तलावा काळ्या हौदात. आता डायरेक्ट भवानी टोकाकडे जात आहोत. तो तिकडे लिंगाणा सुळका दिसतोय तो लिंगाणा.
आणि तो तिकडं दिसतोय तो कोकण दिवा. हा. हे माडाचा खळगा बोलतात त्याला. त्या ठिकाणी आहोत आणि तुझी झूम मारून घेतो खालना आणि खालना मी झूम आउट करत तिकडे भवानी टोक, मिनी कोकणकडा बोलता येईल याला. सुंदर व्ह्यू, एकदम थरारक व्ह्यू, रौद्र. आता आपण भवानी मातेच्या मंदिरात पोहोचलो आहोत. हे आपले सवंगडी. आता नाश्ता करणार आहोत आणि इथं काहीतरी घरटं दिसतंय. अंडी पण आहेत रे त्यात. कसला आहे काय माहित. हा आमचा नाश्ता चालू आहे भवानी मातेच्या मंदिरात, भवानी टोकावर.